नमस्कार मित्रांनो. घर आणि नोकरी अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक महिलांना एक प्रश्न नेहमी पडतो. घरात एखादी विश्वासू मदतनीस असती तर किती बरं झालं असतं. पण कधीकधी मदतीसाठी घेतलेला निर्णयच मोठी डोकेदुखी ठरतो. आणि असाच एक अनुभव आला होता मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांना. ही गोष्ट आहे त्या काळातील जेव्हा सुप्रिया पाठारे यांच्या मुलीचं जान्हवीचं 10वीचं वर्ष सुरू होतं. 10वी म्हणजे प्रत्येक आईवडिलांसाठी काळजीचं वर्ष. एकीकडे मुलीचा अभ्यास आणि दुसरीकडे सुप्रिया यांचं सततचं शूटिंग. दिवसभर घराबाहेर राहावं लागायचं. मुलीची काळजी वाटणं साहजिक होतं. वेळेवर जेवण मिळतंय का, अभ्यास करताना काही हवं असेल तर कोण देणार, तिची योग्य काळजी कोण घेणार. या विचारातून सुप्रिया यांनी एक निर्णय घेतला. घरात पूर्ण वेळ राहणारी एक मोलकरीण ठेवायची. सगळं सुरळीत होईल, मुलीकडे लक्ष राहील, घराचीही मदत होईल असं त्यांना वाटलं. पण पुढे जे घडलं त्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. घरात आलेली ती मुलगी सुरुवातीला अगदी साधी सरळ वाटली. सुप्रिया यांनाही वाटलं चला आता थोडा आधार मिळेल. पण काही दिवसांत चित्र बदलायला लागलं. घरात वायफाय होतं आणि त्या मुलीला जणू मोबाईलचं वेडच लागलं होतं. ज्या कामासाठी तिला ठेवण्यात आलं होतं ती कामं बाजूलाच राहू लागली. तासनतास फोन हातात, कधी सोशल मीडिया, कधी गप्पा, कधी व्हिडिओ, सतत मोबाईलच. इतकंच काय, जान्हवीवर लक्ष ठेवण्यासाठी आणलेल्या त्या मुलीवरच जान्हवीलाच लक्ष ठेवावं लागत होतं. ही गोष्ट सुप्रिया यांना हळूहळू खटकू लागली. पण खरी अडचण इथे संपली नाही. घरातील कामातही सतत चुका होऊ लागल्या. भांडी घासली जायची पण त्यावर डाग तसेच राहायचे. घरातील वडीलधाऱ्यांच्या नजरेतून हे काही सुटणं शक्य नव्हतं. दररोज तक्रारी सुरू झाल्या. भांडी नीट स्वच्छ नाहीत, हे काम व्यवस्थित झालेलं नाही. सुप्रिया यांची चिडचिड वाढत होती. पण अजून एक प्रसंग बाकी होता जो त्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेणार होता. सुप्रिया पाठारे यांच्या घरात एक भाजी सगळ्यांची आवडती, ढोबळी मिरचीची पीठ पेरून केलेली भाजी. घरातल्या प्रत्येकाला ती खूप आवडायची. सुप्रिया यांनी त्या मुलीला प्रेमाने ती भाजी बनवायला शिकवलं. एकदा दोनदा स्वतः करून दाखवलं. आता तिला भाजी यायला हवी होती. पण तिसऱ्यांदा जेव्हा सुप्रिया यांनी तिला भाजी करायला सांगितली तेव्हा ती अगदी गोड हसत म्हणाली, ताई जरा तुम्हीच फोडणी घाला ना, मला येत नाही. हे ऐकून सुप्रिया काही क्षण शांत राहिल्या. कारण त्यांना त्या एका वाक्यात सगळं समजलं होतं. ही मुलगी काम शिकण्याचा प्रयत्नच करत नव्हती. गोड बोलून काम टाळायचं आणि शेवटी मालकिणीलाच काम करायला लागायचं हा तिचा स्वभाव होता. त्या क्षणी सुप्रिया यांच्या मनातला संयम संपला. त्यांनी ठरवलं, बस आता पुरे झालं. मदतीसाठी ठेवलेली व्यक्ती जर उलट त्रास देत असेल तर अशा मदतीचा उपयोग तरी काय. आणि मग 1 महिना पूर्ण होण्याआधीच सुप्रिया पाठारे यांनी त्या मुलीला कामावरून कमी केलं. तो निर्णय कठीण होता पण योग्य होता. या अनुभवातून त्यांनी एक मोठा धडा शिकला. माणूस कामात प्रामाणिक असेल, शिकण्याची तयारी असेल तरच तो कोणाचाही विश्वास जिंकू शकतो. फक्त गोड बोलून किंवा काम टाळून कुणाचं मन जिंकता येत नाही. या कटू अनुभवानंतर सुप्रिया पाठारे यांनी आणखी एक निर्णय घेतला. घरात पुन्हा कधीही पूर्णवेळ मोलकरीण ठेवायची नाही. आजही त्या आपल्या घरातील अनेक कामं स्वतः करतात आणि त्यातच त्यांना आनंदही मिळतो. मित्रांनो, कधीकधी आपण सोयीसाठी घेतलेला निर्णय आपल्याला आयुष्याचा महत्वाचा धडा शिकवून जातो. सुप्रिया पाठारे यांच्या आयुष्यातील हा अनुभवही तसाच होता. विश्वास, जबाबदारी आणि कामाप्रती प्रामाणिकपणा यांची किंमत किती मोठी असते हे सांगणारी ही एक छोटीशी पण अर्थपूर्ण गोष्ट. श्रीमंतीतून गरिबीकडे आणि तिथून यशाच्या शिखरापर्यंत सुप्रियाने आयुष्यातील प्रत्येक चढउतार हसत हसत स्वीकारला. प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम केलं आणि आपल्या सहज नैसर्गिक अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. आज सुप्रिया पाठारे यांचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर येतं एक हसतमुख व्यक्तिमत्व. विनोदी भूमिका असो, खलनायकी छटा असलेली भूमिका असो किंवा एखादी भावनिक व्यक्तिरेखा, प्रत्येक भूमिकेत त्या इतक्या समरस होतात की ती भूमिका खरोखर जगत असल्याचा भास होतो. पण आज ज्या सुप्रिया पाठारे यशाच्या शिखरावर आहेत त्यांचा प्रवास मात्र अजिबात सोपा नव्हता. खरं तर त्यांचा जन्म एका अत्यंत श्रीमंत कुटुंबात झाला होता. त्यांच्या आजोबांचा स्वतःचा कारखाना होता. घरात ऐश्वर्य होतं, संपन्नता होती, रुबाब होता.
त्यांची आजी तर नऊवारी साडी नेसून डरबी खेळायला जायची. त्या काळी ही खूप मोठी गोष्ट मानली जायची. पण आयुष्य कधी कोणतं वळण घेईल हे सांगता येत नाही. काही परिस्थिती अशा निर्माण झाल्या आणि एकेकाळचं श्रीमंत कुटुंब अचानक आर्थिक संकटात सापडलं. घरातील सर्व ऐश्वर्य नाहीसं झालं. सुखाचे दिवस संपले आणि संघर्षाची सुरुवात झाली. सुप्रिया सांगतात, लोक गरिबीतून श्रीमंतीकडे जातात तेव्हा त्यांना आनंद होतो, पण श्रीमंतीतून गरिबीत येण्याचं दुःख खूप मोठं असतं. वडिलांचं सर्व काही गेल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर आली. आई स्वतः फारशी शिकलेली नव्हती, पण शिक्षणाचं महत्त्व तिला चांगलं माहीत होतं. म्हणून तिने आपल्या मुलांना शिकवण्यासाठी अक्षरशः कंबर कसली. गर्भवती महिलांना मालिश करण्याचं काम, धुणी भांडी करण्याचं काम असं दिवसभर कष्ट करून ती संसार चालवत होती. 1-2 नव्हे तर तब्बल 18 ते 20 घरची कामं ती करायची. घरची परिस्थिती इतकी बिकट होती की सुप्रिया पाठारे यांनाही लहानपणापासून कामाला लागावं लागलं. घरात 4 भावंड, त्यात सुप्रिया सर्वात मोठ्या, म्हणून जबाबदारीही जास्त. कधी रस्त्यावर उभं राहून अंडी विकायची, कधी चणे विकायचे, कधी दुधाच्या बाटल्या घराघरात पोहोचवायच्या, आणि हे सगळं करत करत शाळेतही जायचं. दिवसभर धावपळच धावपळ. पण परिस्थितीसमोर हार मानणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. शाळेत असतानाची एक आठवण त्या आवर्जून सांगतात. त्यांच्या एका जवळच्या मैत्रिणीच्या घरी त्या भांडी घासायच्या. त्या कामासाठी त्यांना महिन्याला 100 रुपये मिळायचे. निकाल लागल्यावर मैत्रिणीच्या आईने त्यांना 100 रुपयांचं बक्षीस दिलं होतं. त्या काळी तो त्यांचा 1 महिन्याचा पगार होता आणि म्हणूनच त्या 100 रुपयांची किंमत त्यांच्यासाठी खूप मोठी होती. पण सुप्रियांच्या आयुष्यात अजून एक गोष्ट होती जी त्यांना खूप प्रिय होती. ती म्हणजे नृत्य. भरतनाट्यम शिकायचं त्यांचं स्वप्न होतं, पण क्लासची फी होती 70 रुपये. घरची परिस्थिती अशी की आईने स्पष्ट नकार दिला, मी फी देऊ शकत नाही. पण सुप्रियांनी हार मानली नाही. त्यांनी मैत्रीण वेदांती मेहेंदळे हिच्या घरी भांडी घासायचं काम सुरू केलं. महिन्याला 100 रुपये मिळायचे. त्यातून 70 रुपये क्लासची फी भरायची आणि उरलेले 30 रुपये आईला द्यायचे. आईलाही त्याचा अभिमान वाटायचा. पण एवढ्यावर संघर्ष संपत नव्हता. दिवसभर 18 घरची भांडी घासल्यानंतर नृत्याचा सराव करताना शरीर साथ देत नव्हतं. थकवा यायचा, ऊर्जा कमी पडायची. पण नृत्यावरील प्रेमाने त्यांना पुढे चालत ठेवले. कष्ट करत करत त्यांनी भरतनाट्यमचं शिक्षण पूर्ण केलं. दरम्यान त्यांची सख्खी बहीण अर्चना निवरेकर नाटकांमध्ये काम करू लागली. पुढे मालिकांमध्येही संधी मिळवू लागली. त्यावेळी सुप्रिया तिच्यासोबत बॉडीगार्ड सारख्या जायच्या आणि त्या बदल्यात बहीण त्यांना 100 रुपये द्यायची. हेही त्यांच्या उत्पन्नाचं एक साधन बनलं होतं. हळूहळू सुप्रियांची पावलंही रंगभूमीकडे वळू लागली. नाटकात काम करण्याची संधी मिळाली आणि पहिल्या प्रयोगासाठी त्यांना मिळाले 150 रुपये. ती त्यांची पहिली खरी कमाई होती. गणपतीच्या दिवसांत अनेक प्रयोग झाले आणि पहिल्यांदाच त्यांच्या हातात 700-800 रुपये आले. त्या पैशांपैकी 500 रुपये त्यांनी थेट आईच्या हातावर ठेवले. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. आईची इच्छा होती, नोकरी कर, लग्न कर, साधं आयुष्य जग. पण वडिलांना वाटायचं, माझ्या मुलीने काहीतरी वेगळं करावं. आणि सुप्रियांनी ते खरं करून दाखवलं. रंगभूमी, मालिका, चित्रपट, एकामागून एक संधी मिळत गेली आणि संघर्षातून उभी राहिलेली ही मुलगी मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री बनली. दिली सुपारी बायकोची, फक्त लढ म्हणा, करूया कायद्याची बात, बालक पालक, टाइमपास, ची वची सौका अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. आज त्यांना 2 मुलं आहेत, मुलगा मिहीर आणि मुलगी जान्हवी. अभिनयाबरोबरच त्यांना स्वयंपाकाचीही प्रचंड आवड आहे. त्या उत्कृष्ट सुगरण आहेत. चिकन आणि फिश करी बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्या स्वतः सांगतात, जर मी अभिनेत्री नसते तर नक्कीच माझं स्वतःचं हॉटेल असतं. मित्रांनो, सुप्रिया पाठारे यांची ही गोष्ट फक्त एका अभिनेत्रीची यशोगाथा नाही, तर ती संघर्ष, मेहनत, जिद्द आणि स्वप्नांवर विश्वास ठेवण्याची प्रेरणादायी कहाणी आहे. भांडी घासणारी, अंडी विकणारी, दुधाच्या बाटल्या पोहोचवणारी एक मुलगी आज लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. आणि म्हणूनच यश मिळवण्यासाठी जन्मापेक्षा जिद्द मोठी असते, हे सुप्रिया पाठारे यांच्या आयुष्याने सिद्ध करून दाखवलं आहे. धन्यवाद.
आहे.